डॉक्टर जे.एम. वाघमारे यांचे निधन, एका युगाचा अंत. लातूरच्या शैक्षणिक वैभवाचा शिल्पकार आणि महाराष्ट्राचा एक उत्तुंग विचारवंत हरपलाय. माजी खासदार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर जे.एम. वाघमारे यांचे आज सकाळी 8:30 वाजता निधन झालंय. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक शिक्षक, एक प्राचार्य, एक कुलगुरू, एक खासदार आणि त्याहूनही मोठं म्हणजे एक थोर मानवतावादी विचारवंत डॉक्टर जनार्दन माधवराव वाघमारे यांनी आज वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी लातूर पॅटर्नची जी मुहूर्तमेढ रोवली, तिने महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून टाकला. डॉक्टर वाघमारे यांनी केवळ शिक्षणच नव्हे तर राजकारण आणि साहित्यातही आपला ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांनी या भागातील उच्च शिक्षणाला नवी दिशा दिली. पुढे राज्यसभेचे खासदार म्हणून काम करताना त्यांनी संसदेतही आपला अभ्यासू आणि संयमी वृत्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अमेरिकन निग्रो साहित्याचा दांडगा अभ्यास असलेले डॉक्टर वाघमारे हे दलित साहित्यातील एक महत्त्वाचे स्तंभ होते. मी का लिहितो पासून ते अनेक वैचारिक ग्रंथापर्यंत त्यांचे लेखन आजही नव्या पिढीला दिशा देणार आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा वारसा जपणाऱ्या या महामानवाच्या निधनाने आज लातूर पोरकं झालंय. त्यांना एकमत परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर जी.एम. वाघमारे आज काळातून निघून गेले. लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्न निर्माण करणारे, लातूर पॅटर्नचे जनक आदरणीय जी.एम. वाघमारे सर होते. त्यांचा नगराध्यक्षाचा कारभार निष्कलंक होता. लोकसभेत त्यांनी शेतमजुरासाठी, नवयुवकासाठी आणि तरुणाच्या बेरोजगारीविषयी जे बिलं मांडले आणि जे प्रश्न मांडले ते उल्लेखनीय होते. देशाचा सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झाला. अशा निष्कलंक आणि विचारवंत शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर काम करणाऱ्या मानव आपल्या लातूर शहरात होता आणि तो त्यांच्यासारखं उंच उत्तंग भरारीचं व्यक्तिमत्व या काळातून निघून गेलं आणि लातूर शहरासाठी फार नुकसान झालं ही खंत आहे. आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती ओम. ओम शांती ओम. प्रथमतः मी वाघमारे सरांचे आज निधन झालं त्याबद्दल मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं व पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर माझ्यासारखे कार्यकर्ते वाघमारे सरांना बघूनच राजकारणात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा प्रवेशच त्यांच्या हातावरती झालेला आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते घडले. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यांचं नगराध्यक्ष म्हणून अतिशय उल्लेखनीय काम होतं. खरं तर लातूर शहराला एक काय म्हणता येईल त्याला, निष्कलंक असं नेतृत्व लाभलं आणि कसलाही निस्वार्थ आणि स्वार्थ नसताना त्यांनी काम केलेलं आहे. राज्यसभेला खासदार म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलं. एकदा तर म्हणजे छोटासा कार्यक्रम होता त्यांनी अध्यक्ष असताना, नगराध्यक्ष असताना, तर मी सरांना सहज बोललो, सर माझ्याकडे या कार्यक्रमाला येता का? सरांनी मला म्हणले, नवनाथ माझ्याकडे गाडी नाही. म्हणलं सर गाडी पाठवू का? नाही राहू द्या म्हणले, मी येतो. सर ऑटो रिक्षामध्ये बसून माझ्या एका कार्यक्रमाला आले. आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिली तर अशा त्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत. दुसरी गोष्ट, मी माझ्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी ते बुद्धविहाराचे पायाभरणीचा कार्यक्रमसुद्धा त्यांच्या हस्ते केला होता. आज ते बुद्धविहार उभा राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच असं आम्ही अनेक कामं केलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम स्मरणात राहील. खरं तर ही अत्यंत दुःखद वार्ता लातूरकर आणि लातूरकर परिसरातील नागरिकांसाठी, शिक्षणप्रेमीसाठी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत दुःखद आणि
अत्यंत वेदनादायी ही बातमी आहे. खरं तर जयम वाघमारे सर एक हाडाचे शिक्षक होते, प्राध्यापक होते, प्राचार्य होते, ज्यांनी राजश्री शाहू महाविद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक शिक्षणाचा एक नवीन आलेख निर्माण केला. म्हणूनच आज महाराष्ट्रभर शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न गाजतो आहे. सरनी यानंतर मराठवाड्यामध्ये नव्याने विद्यापीठ झालं, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. त्या विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा कुलगुरू म्हणून त्यांनी एक नवीन आयाम शिक्षण क्षेत्राला निर्माण केला. खरं तर सर शिक्षकी पेशाने शिक्षक होते, प्राध्यापक होते, डॉक्टरेट होते, पण सर एक मानवतावादी, समाजवादी, एक सत्यशोधक विचाराचा एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं. म्हणूनच या व्यक्तिमत्वावर जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांनी PhD केली, 4 विद्यार्थ्यांनी MPhil केलं. खरं तर आज जयम वाघमारे सरांनी फक्त शिक्षण क्षेत्रातच काम केलं नाही, तर लातूर शहरामध्ये एक जनतेतून डायरेक्ट नगर अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि नगराध्यक्ष म्हणून त्यांनी लातूर परिसरातील जनतेची सेवा केली. इतकंच नाही तर देशाच्या संसद भवनामध्ये एक लोकप्रिय खासदार म्हणून विविध विषयावर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयावर आपले विचार व्यक्त केले आणि ते विचार व्यक्त करून न थांबता ते विचारांची कास आयुष्यभर त्यांनी जोपासलं. खरं तर आज लातूर परिसरातील सर्व शिक्षणप्रेमी, सामाजिक क्षेत्रातील विविध क्षेत्रातील लोकांवर, जागरूक नागरिकांवर, साहित्यिकांवर, साहित्यप्रेमी लोकांवर एक दुःखद शोकाकळा पसरली आहे.